खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. आज आपण 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. हाच दिवस भारतातल्या अनेक ठिकाणी समता दिन, ज्ञान दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. इतकंच नव्हे तर ब्रिटनमध्ये, कोलंबिया, कॅनडा यासारख्या ठिकाणी सुद्धा आंबेडकर समता दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि आपल्या देशातल्या एका मनुष्याचा अशा रीतीनं परदेशातही गौरव व्हावा ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या परिस्थितीमध्ये झालेला होता त्यानुसार जन्मापासून त्यांना सातत्यानं सामाजिक विषमतेलाच तोंड द्यावं लागलं होतं. पण या सामाजिक विषमतेमुळे डगमगून न जाता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, जो फक्त माझ्या स्वतःसाठी उपयोगाचा असणार नाही तर तो संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा असला पाहिजे, असा त्यांनी विचार केला. आणि समाजामध्ये न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. अर्थात त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, पण तरी सुद्धा या भीमरावाचा प्रवास थेट महामानवापर्यंत झालाच. मी जसं म्हणाले होते की स्त्रियांच्या हक्कांची विशेषतः सातत्यानं पायमल्ली होत असताना त्याला कायद्याचं संरक्षण दिलं पाहिजे आणि जर त्या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं तर त्यांनाही कठोर शासन झालं पाहिजे. याच्या संदर्भातल्या तरतुदी करणं गरजेचं होतंच. ते सगळं संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं आहेच. आणखी महत्वाच्या 4 बाबींबद्दल मी आपल्याला सांगू इच्छिते. विशेषतः इथे स्त्रियांची संख्या खूप जास्त आहे, त्याच्यामुळे स्त्रियांच्या अनुषंगानं खरंच आपल्यासाठी ते किती महत्वाचे होते हे आपल्याला लक्षात घ्यायलाच हवंय. 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्ह जी 12 आठवड्यांची अगोदर होती ती वाढली आणि 26 आठवड्यांची झाली. पण या मॅटर्निटी बेनिफिट ऍक्टचा पाया कोणी रचला तर तो रचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच. त्यांनीच असं सांगितलेलं होतं की ह्या काम करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा त्यांच्या हक्काची, बाळंतपणाची रजा असलीच पाहिजे. आणि त्यांनी अतिशय खूप मनापासून हा विषय लावून धरला आणि शेवटी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हा अस्तित्वामध्ये आला सुद्धा. आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला हा लक्षात घ्यावा लागतो, ते म्हणजे ते जेव्हा कायदा मंत्री होते 1942 ते कायदा मंत्री झाले आणि कायदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी आणखी एक महत्वाची बाब केली, ती म्हणजे समान कामासाठी समान वेतन. आपल्या सगळ्यांना इतिहास माहीत आहेच की स्त्रियांना नेहमीच पुरुषांपेक्षा अतिशय कमी वेतन देण्यात येत होतं. त्या कितीही पुरुषांइतकंच राबल्या, पुरुषांइतकंच त्यांनी काम केलं तरी सुद्धा त्यांना वेतन कमी दिलं जायचं. त्याच्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती सुद्धा तरतूद केलेली आहे की समान कामासाठी समान वेतन असलंच पाहिजे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. स्त्री आहे की पुरुष आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही, काम समान आहे ना, त्याच्यामुळे समान वेतन दिलं गेलं पाहिजेच. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बघा, आज आम्ही आयला आहोत दापोलीत. ज्या हिशोबाने तुम्हाला सांगला होतो आम्ही शॉर्ट रील्स बनवला होता त्यातलं की दापोली धूमधडाक्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते. त्या जयंतीला आम्ही आयला आहोत आणि ही 135व्या जयंतीनिमित्त. आणि आता आम्ही तुम्हाला ही सगळं दाखवत आहोत, जी पण हे शॉर्टला दाखव. इतका काय मोठा नाही, मग भाषण चालतंय इकडे. एक सकाळपासून जी स्टेजवरती चालू आहे ती सांजपर्यंत चालेल. ते तवराचं आपण नाही दाखवू शकत, पण जी पण दाखव ती तुम्हाला आवडेल, पसंत येईल. काय बोलतात इन्शाअल्लाह. बघा, मग खुशीचं माहोल आहे दापोलीतला, पुऱ्या तालुक्याचे बौद्ध भाई आले तर जमले त्यातला आपले मुसलमान भाई पण आहात, जे की आम्ही पण आहोत त्यातला शामिल. आणि आम्ही पण खुशीतला त्यांच्या खुशी साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, मतलब की भीम जयंती. तुम्ही करते तुम्ही का नाही आयला मला सांगा पहिले. या आता नाही आयला पुढच्या वर्षी नक्की या. आणि शॉर्टला आम्ही तुम्हाला थोडं दाखवलं हवं. निंबर पण चिकार आहे थोडा, आम्ही पण लुक घेत आहोत जयंतीचा. व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा. नक्की. बाबासाहेबाला प्रसन्न बघून म्हणायला लागला, बाबासाहेब एवढं प्रसन्न होण्याचं कारण काय?
एवढं हसतमुख होण्याचं कारण काय? आणि बाबासाहेब म्हणाले, आज मी माझ्या लोकांच्या हातामध्ये एक मोठं हत्यार दिलं, त्यांच्या मुक्तीचं एक साधन दिलं. त्या बिचाराला काही कळालं नाही. ते म्हणे, बाबासाहेब काय दिलं? ते म्हणे, मताचा अधिकार दिला. मी माझ्या लोकांना मताचा अधिकार दिला. आणि अनेक लोकांना बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली मागणी त्यांनी इंग्रजाकडे केली ते मताच्या अधिकाराचीच. 1916 साली साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर 1916 साली बाबासाहेब आंबेडकर नव्हते, ते भीमराव आंबेडकर होते. वय वर्ष 24 होतं. 24 वर्षाचा भीमराव सांगत होता, माझ्या लोकांना मताचा अधिकार द्या. त्यावेळेला अस्पृश्याचे नेते होते विठ्ठलरामजी शिंदे, अस्पृश्याचे नेते होते न्यायमूर्ती चंदावरकर. हे चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे दोघे काँग्रेसवाले, त्यावेळेला काँग्रेसच म्हणून नाव घेतो बरं का, त्यावेळेचे काँग्रेसवाले. मग हे म्हणाले, अस्पृश्यांना प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, चालायला रस्ता नाही, खायला अन्न नाही, हेच द्या. आताही काही लोक तेच मागतात 75 वर्षानंतर, हेच द्या म्हणाले. ते इंग्रजांनी ऐकून घेतलं, पाठवून दिलं. म्हणे ठीक आहे, बघतो आम्ही. त्याच्यानंतर बाबासाहेबांना बोलवलं. त्याला वाटलं हा 24 वर्षाचा पोरगा काय सांगेल, त्याच्या पलीकडे काही फार बोलणार. आणि ते म्हणाले, बोला आंबेडकर, काय पाहिजे तुमच्या लोकांना? आणि बाबासाहेब म्हणाले, माझ्या लोकांना मताचा अधिकार पाहिजे आणि माझ्या लोकांना स्वतःचे नेते निवडण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. कधीची गोष्ट? 1916. ते इंग्रज झाले परेशान. ते म्हणाले, बाबासाहेब हे तुम्ही काय मागता? ते मोठे नेते आहेत अस्पृश्याचे, त्यांनी मागितलं ते तुम्ही मागा, हे काय नवीन मागता? आणि बाबासाहेबांचं उत्तर आहे, ते देण्याचं बोला हा आंबेडकरांचा मूलभूत फरक हा फरक आहे. आणि म्हणून मताचा अधिकार जेव्हा घटनेत पास झाला आणि कृपलानी म्हणाला, काय फरक पडतो? काय फरक पडतो तुम्ही लोकांना मताचा अधिकार दिला? तुमची लोक विकणारे आहेत, त्यांचे नेते विकणारे आहेत. खरेदी करू, माणसं खरेदी करू, खरेदी करू, मत खरेदी करू. तुमचं काय होणार? तुमचं स्वप्न नाही होणार. तुला हात दाखवता ये तिकडे मग स्वीकारायची नाही. घोषणा मात्र बेंबीच्या देतात. घोषणा देताना जगातला एकमेव क्रांतिकारक एवढी भयानक लोक घाबरतात, एवढी जोरात घोषणा द्या. पण ज्या दिवशी मताचा अधिकार नसतो त्या दिवशी का? बाबासाहेबांनी आपल्याला समाज अडाणी होता तेव्हा त्या ग्रीक देवतेची गोष्ट सांगितली. अरे जे आंदोलनानं कमवाल ते धर्माच्या नावानं गमावू नका, जे संघर्षानं कमवाल ते जाती धर्माच्या नावानं गमवू नका. त्या लोकांनी नालायकपणा केला तसा तुम्ही करू नका. आज ऐकणारे ग्रॅज्युएट आहेत, MA आहेत, LLB आहेत, प्रोफेसर आहेत, डॉक्टर आहेत. बाबासाहेब सांगत होते तेव्हा डॉक्टर इंजिनियर नव्हते, त्या काळी ते सांगायचे पण लोक ऐकत होते कारण ते अडाणी होते. आज आपण चतुर झालो, शिकलो, आज आपण ऐकायला तयार. आपलं फार वैशिष्ट्य आहे. त्यावेळची लोक अडाणी होती, अडाण्या लोकांनी बाबासाहेबांसारखा नेता निवडला. आपण शिकलेलो आहोत, आपण नेता कसा निवडतो? आपण नेता कसा निवडतो? अडाणी लोकांनी बाबासाहेबांचं नेतृत्व डेव्हलप केलं आणि शिकलेले लोक कोणता नेता पैदा करतात, कोणती लिडरशिप पैदा निवडला. शाहू राजाने सांगितलं हा तुमचा नेता, त्यांनी तो मांडला, त्यांनी तो निवडला. त्याला जी अक्कल होती ती आज आम्हाला नाही. आणि बोलला आता त्याच्यावर मी बोलावं का? आणि म्हणून मताच्या अधिकाराची ती बाब घटना तशीच ठेवायची, त्याची शब्द अक्षर तशीच ठेवायची आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही. अंमलबजावणी नाही करायची. 2 किस्से बघा फार सुंदर. आज अनेक लोक छाती टोकपणे बोलतायत की हे हिंदू राष्ट्र बोलतायत ना, खरं की खोटं? काय त्यांच्यावर कारवाई आहे? कोण त्याला विरोध करतो? कोण? आणि ते हिंदू राष्ट्राची मांडणी कशी करतात?
तुम्ही तुम्हाला हिंदू मानत असा किंवा नसा, आम्ही तुम्हाला हिंदूच मानतो. जो जो या देशात राहतो तो हिंदूच. मग इथला 18 कोटी मुसलमान असो, 52% ओबीसी असो, कोणी असो, बौद्ध जैन शीख पारसी कोणी असो, आम्ही त्याला हिंदूच मानतो. आता मला सांगा, भारतीय राज्यघटनेच्या सेक्युलर तत्वाचा हा सन्मान की अपमान? काय कारवाई होणं शक्य नाही. मी मगाशी तो मुद्दा म्हटलं की सांस्कृतिक राजकारण करणाऱ्या लोकांना सत्तेचं पाठबळ असलं की त्यांचा घोडा उधळतो. 15-20 वर्षापूर्वी त्यांना राजकारणाचा पाठिंबा नव्हता, शाखा नव्हती. बरं, आता शाखा वाटेल तिथं भरते, पार्लमेंटमध्ये भरते, सत्कार होता. कोणत्या राज्यघटनेच्या विश्वामध्ये भारत प्रवास करतोय? आणि हा प्रवास भारतीय राज्यघटना जशीच्या तशी ठेवून त्या राज्यघटनेचे संस्कृती मिटवण्याचे प्रयत्न, ते संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न हे राज्यघटना वाचवण्याचे काम आहे. त्यावेळेला जे काही शिपाई भाषण करायला की राज्यघटना वाचवणाऱ्या लोकांसाठी मतदान करा. आता जनगणनेच्या वेळेला ते आता ते लोक उपवर्गीकरणाला विरोध करायला येतात का? मग या लोकांना समजायचं नाही, नीटपणे ओळखायचं नाही. आणि म्हणून तर राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्याला घ्यायची आहे, ज्या वर्गाला घ्यायची आहे, ज्या समुदायाला घ्यायची आहे, ती फक्त बहुतांची जबाबदारी म्हणत नाही, जी मायनॉरिटीला घ्यावी, जी ओबीसीने घ्यावी, त्या माणसाला घ्यावी. ज्याला फक्त ही जबाबदारी घेतली पाहिजे त्यानं स्वतःच्या पायावरती आमदार आणि खासदार संसद आणि विधानसभेमध्ये स्वतःच्या. त्याचसोबतचा आणखी एक महत्वाचा मुद्दा, ते कायदे मंत्री असताना त्यांनी संपूर्ण जीव ओतून तो सगळा मुद्दा सर्वांच्या समोर मांडलेला होता. हिंदू कोड बिल सगळ्यात अगोदर त्यांनी चर्चेला आणलं. त्याच्यामधल्या सगळ्या तरतुदी अशा होत्या की ह्या तरतुदींमुळे खरंच स्त्रीला एक स्वतंत्र अस्तित्व, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मान्यता मिळणार होती आणि तिच्यावर परंपरागत पिढ्यानपिढ्या जे काही अन्याय अत्याचार चालत आलेले होते त्या सगळ्यांपासून तिला संरक्षण मिळणार होतं. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री असताना हे बिल चर्चेसाठी आणलं सुद्धा आणि खूप त्याचा पुरस्कारही केला. पण दुर्दैवानं इतकी सगळी मतमतांतरं झाली, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या बाजूंनी ह्या हिंदू कोड बिलाला विरोध होऊ लागला आणि तेव्हाच सार्वत्रिक निवडणुका 1951च्या तोंडासमोर आलेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये हिंदू कोड बिलमध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना केलेल्या होत्या त्यातल्या फक्त 4 सूचनांच्या अनुषंगानं तत्कालीन सरकारनं कायदे बनवले आणि बाकीचं हिंदू कोड बिल पूर्णतः गुंडाळून ठेवलं. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री ह्या पदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा देताना त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू कोड बिलाचा खून करणाऱ्या या देशामध्ये मला कायदा मंत्री म्हणून राहायचं नाही. इतके ते तत्वनिष्ठ होते. आणि अर्थात काळाच्या ओघात आपल्याला लक्षात आलेलं आहे हिंदू कोड बिलमध्ये जे जे त्यांनी मागणी केलेली होती आणि ज्या ज्या प्रकारचे कायदे असणं गरजेचं आहे असं त्यांनी खूप हिरिरीनं मांडलेलं होतं. त्यातल्या अनेक विषयांवर आता काळाच्या ओघामध्ये वेगळे वेगळे कायदे होत आहेत आणि म्हणूनच आज स्त्री स्वतंत्र आहे, ती कुठेही जाऊ येऊ शकते आहे, प्लस ती सुरक्षित सुद्धा आहे. त्याचं मूळ या हिंदू कोड बिलामध्ये आहे, ज्याच्यामुळे तिला वारसा हक्कानं सुद्धा आई वडिलांची प्रॉपर्टी सुद्धा तिला मिळते आहे. विधवा असेल तरी तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळालेला आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींसंदर्भातले नंतरचे जे कायदे झाले त्याचं मूळ या हिंदू कोड बिलामध्ये होतं, हे आपण विसरून चालणार नाही. अच्छा 1 घंटा 1 तास 15 मिनिटे या ठिकाणी आपल्याला सन्माननीय मान्यवरांनी संबोधित केलेलं आहे. आणि मगाशीच मी सांगताना म्हणालो की केवळ शिक्षण घेतलं
पदव्या घेतल्या म्हणजे शिक्षण नाही, तर त्या शिक्षणाचा वापर आमच्या समाजातील समाज महिलांसाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता असं मी म्हणेन. त्याच्याच सोबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्रियांना म्हणजे भारतीय स्त्रियांना सुद्धा मताधिकार देण्याबद्दल काहीही चर्चा झालेली नव्हती. जेव्हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा धोरण अस्तित्वामध्ये आलं तेव्हा स्त्रियांना मताधिकार देण्यात यावा याबद्दल प्रतिपादन केलं गेलं, पण ते सुद्धा सशर्त होतं. म्हणजे ज्या स्त्रिया शिक्षित आहेत, विवाहित आहेत आणि सधन आहेत त्यांनाच हा मताधिकार मिळणार होता. आम्ही येऊ काय फोटोमध्ये काय साहेब बरे आहेत ना? एकदम मजेत. काय बाकी जेवण झालं काय? चला आमच्यासोबत जेवायला चला. आंबेडकर जयंती साजरी करायला हवा. त्याच्यानंतर 1935 मध्ये गव्हर्नमेंट ऍक्ट जो आला त्याच्यामध्येही काही वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या, पण तरीही सगळ्याच स्त्रियांना हा अधिकार देण्यात आलेला नव्हताच. पण बघा आपल्या सगळ्यांचं नशीब किती चांगलं आहे. म्हणजे ब्रिटन सारख्या देशामध्ये सुद्धा महिलांना लढावं लागलं मताधिकार मिळवण्यासाठी. अनेक देशांचा इतिहास आपल्याला सांगतो की तिथल्या महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागला मताधिकार मिळवण्यासाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं. हे आमचे हाच सबस्क्रायबर खलीलभाई हल्फे माशाअल्लाह, हे आम्हाला आता दापोलीत मिळलेत. कैसे लागतात तुम्हाला आमचे व्हिडिओज? मस्त होतात व्हिडिओज माशाअल्लाह. बाकी काय बोलूया मग तो आमच्या सबस्क्रायबरला. सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर नाही उभं रे आहोत बोलिया नाही जमत. चला ठीक आहे. जी 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 जी. त्याच्यामध्ये मात्र वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला समान मताधिकार देण्यात आलेला आहे. आणि अर्थातच आपल्याला माहित आहेच की प्रत्येकाच्या मताचं मूल्य सुद्धा समान आहे. म्हणजे पुरुष आहे म्हणून त्याच्या मताचं मूल्य जास्त आहे किंवा ही स्त्री शिकलेली आहे म्हणून तिच्या मताचं मूल्य जास्त आहे अशा पद्धतीचं काहीही न करता एक मत एक मूल्य या पद्धतीनं समान मूल्याधिकार त्या मताधिकाराला देण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण किती जास्त ऋणी असलो पाहिजे, विशेषतः महिला म्हणून हे आपल्याला लक्षात आलंच असेल. त्याच सोबत याच छत्रपती संभाजीनगरमध्ये, अर्थात छत्रपती संभाजीनगर हे आत्ताचं नाव झालं, तत्कालीन औरंगाबाद, तर या औरंगाबादमध्ये 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती आणि त्यांनी असं म्हटलं, जे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, त्यांचं हे वाक्य सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. ते त्यांनी असं म्हटलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचं एवढं मोठं महत्त्व एवढ्या साध्या सरळ सोप्या शब्दांमध्ये सांगणं हे खरंच केवढं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला दिसतं आहे की त्यांच्या अशाच विचारांमुळे आजही फक्त आपल्याच देशामध्ये नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा त्यांच्या ह्या विचारांपासून प्रेरणा घेणारे, त्यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेणारे आणि स्वतःचं आयुष्य खूप चांगल्या रीतीनं स्थिर स्थावर करणारे, त्याच पद्धतीनं समाजालाही आपल्या विचारांचं योगदान देणारी नवे लोक सुद्धा निर्माण होत आहेत. हे कशामुळे होत आहे? कारण इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्यांचे विचार इतके महत्वाचे आहेत की ते विचार अद्यापही जिवंत राहिलेले आहेत. आणि जे म्हटलं जातं की जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आकाशात असतील तोपर्यंत हे विचार सुद्धा जिवंत असणारच आहेत, कारण त्या विचारांचं मूल्यच तेवढं महत्वाचं आहे. आणि याच सोबत शिक्षणाचा विषय निघाला आहे म्हणून मी सांगते की स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण ज्या इतक्या चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण घेतो तेवढ्या चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण मिळालेलं नाही हे आपण सगळेजण जाणतो. म्हणजे त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं, तरी सुद्धा त्यांचं शरीर जरी वर्गाच्या बाहेर असलं तरी कान आणि लक्ष पूर्णतः वर्गाच्या आतमध्ये असे, कारण आतमध्ये जे शिकवलं जातं ते सगळंच्या सगळं माझ्या डोक्यात व्यवस्थित असलं पाहिजे, मला व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे, हा त्यांचा विचार असे. आणि सगळं काही त्यांनी ते मन लावून शिक्षण घेतलं आणि त्याच्याचमुळे तर ते काय काय झाले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 9 भाषांचे जाणकार झाले. दिला
हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा दिवस बघा आता हे आपला प्रोग्राम होतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती होती ती आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवलं दापोली तालुका दापोलीतली दापोली शहरातली ते तुला कशी लागली ती कॉमेंटला लादीम सांगा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज बघून एन्जॉय करा काय बोलतास त्यांना जी जी बिलकुल आता जसं की ह्याने बोलले राहात त्या हिशोबाने तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी वाटली तुला भीम जयंती त्या कॉमेंटला कॉमेंट द्या नक्की विसरू नको हां आता आम्ही लोक हॉटेलला जेवलं वगैरे आणि हॉटेल कसा माहिती अल हयात जे की आमचे इम्रानभाई गिलगिल आहे ह्याला हो नाव आहे बरोबर जी ठीक आहे माशाल्लाह शॉर्ट थोडीशी ट्रेन झाली दापोलीची अल्हम्दुलिल्लाह निंबर ते का निंबर पडला आहे की विचारू नको आणि ते आणि बस स्टँड दापोली आगार जो आहे एस टी डेपो त्यातला ती इतकी धूम चाललेली आहे की माशाल्लाह तशी हालियाच म्हणणे करय आहे डॉक्टर आंबेडकर उद्यान ते हयच पण दापोली बस डेपो ते मोफच मजा येते की जोर जोरातला भीम जयंतीचे गाणे सॉंग्स लागलेतात आवाज ते येतच असेल तुमचा जी बिलकुल बॅकग्राऊंडला तुमचा आवाज ऐका असेल माशाला मस्त मस्त सॉंग्स लागलेतात एन्जॉय करता वाव चला मग स्टँडला थोडीशी चाय पिता वाव आणि आम्ही कोणत्या रवाना होता वाव टेक केअर हॅव अ नाईस डे अल्लाह हाफिज